फलटण शहरानजीक असणाऱ्या कुळकी या उपनगरात वीज वितरण कंपनीने वीज ग्राहकांना कोणतीही कल्पना न देता स्मार्ट मीटर बसवण्यास सुरुवात केली होती। या संदर्भात सातारा जिल्हा भाजपचे सरचिटणीस जयकुमार शिंदे आणि ग्रामस्थ आक्रमक होऊन कार्यकारी अभियंता वीज वितरण कंपनीला निवेदन देऊन याबाबत तीव्र निषेध नोंदवण्यात आला आहे आणि स्मार्ट मीटरची सक्ती करू नये असे निवेदन देखील देण्यात आले आहे। तर स्मार्ट मीटरची सक्ती केली तर वीज वितरण कंपनीच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही जयकुमार शिंदे आणि ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला। मंडळ त्या ठिकाणी आलं होतं, त्यांनी तशा पद्धतीचं त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि त्या विडणीच्याही लोकांनी त्या ठिकाणी काही निवेदन दिलेलं आहे। आमची विनंती आहे की जोपर्यंत समाजामध्ये याची जागृती होत नाही, त्याचे फायदे तोटे कळत नाहीत, तोपर्यंत या तालुक्यामध्ये स्मार्ट मीटर बसवू नये। खास करून आम्ही ग्रामस्थ म्हणून आमच्या कुळकीमध्ये तर हे बसवू नये आमची मागणी आहे आणि जर समजा त्या पद्धतीनं पुढे झालं तर आम्ही आंदोलन केल्याशिवाय गप बसणार नाही। मी जाधववाडी ग्रामपंचायत विद्यमान सदस्य आणि माजी उपसरपंच दीपकराव सपकाळ आज जी MSCBचा जी मनमानी कारभार चालणार आहे किंवा होणार आहे त्या कारभारासाठी आमच्या जाधववाडी ग्रामपंचायत आणि जाधववाडीचे ग्रामस्थ यांनी त्यासाठी कडाडून विरोध दर्शवला आहे आणि त्या पत्रामध्ये आम्ही सुद्धा हेच निवेदन केले की आम्हाला जोपर्यंत तुम्ही कुठं विश्वासात घेत नाही, त्या मीटरची परिस्थिती दाखवत नाही, सांगत नाही, तोपर्यंत तुम्ही आमच्या गावामध्ये मीटर बसवू नयेत। आज आम्ही कुळकीतील सर्व नागरिक कुळकी येथे जे स्मार्ट मीटर बसवले जातात त्या बाबतीमध्ये महावितरणचे कार्यकारी अभियंता यांना भेटलो। आज कुळकी ग्रामस्थांचा या संपूर्ण स्मार्ट मीटर बसवण्याला विरोध आहे आणि ग्राहक कायद्यानुसार 47/5 या नियमानुसार कुठल्याही लोकांना परवानगी घेतल्याशिवाय स्मार्ट मीटर बसवू नये अशी आमची मागणी आज अधिकाऱ्यांना होती। कारण ज्या लोकांना 300-325 लाईट बिल येतं, स्मार्ट मीटर ज्या लोकांच्या मध्ये बसवले गेले त्यांना 3,500, 4,500, 5,500-6,000 रुपयाच्या आसपास, म्हणजे 3 महिन्यामध्ये 6,500 रुपयाचं बिल त्या माणसाचं आज आलेलं आहे। काही गावामध्ये आज कुळकी गावामध्ये एक असं घर आहे की ज्या घरामध्ये घर बंद आहे, ती नोकरीच्या निमित्तानं परगावी आहेत, परंतु अशा पद्धतीनं सुद्धा त्या घराला 4,500 रुपये या स्मार्ट मीटर बसवल्यामुळं लाईट बिल आलेलं आहे। आमची MSCBच्या महावितरणच्या अधिकाऱ्यांना आज विनंती आहे, आज खास करून आम्ही विनंती करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे की आमच्या गावाचा या संपूर्ण स्मार्ट मीटरला विरोध आहे। गावामध्ये कसल्याही पद्धतीचं स्मार्ट मीटर बसवू नये अशी आमची मागणी आहे। अन्यथा जर अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं महावितरणच्या अधिकाऱ्यांनी परत त्या ठिकाणी मीटर बसवले तर उद्या होणाऱ्या घटनेला जबाबदार ते सर्वस्वी राहतील। आम्ही लोकांची संमती असल्याशिवाय स्मार्ट मीटर बसवू नये ही आमची ग्रामस्थांची मागणी आहे आणि आज अधिकाऱ्यांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे। त्या बाबतीमध्ये त्यांनी खाली अधिकाऱ्यांना सूचनाही केलेल्या आहेत। माझी विनंती राहील महावितरणला की परत एकदा की आपण स्मार्ट मीटर या गावामध्ये बसवू नये। हे विडणीचे जागरूक नागरिक आहेत मनोज शिंदे, ते या बाबतीमध्ये महावितरणच्या कार्यालयात जी तक्रार आहे ती तक्रार आपण ऐकून घेतली। मनोज शिंदे विडणी आज घरामध्ये साधारण 4 महिन्यापूर्वी एक मीटर बसवला स्मार्ट मीटर। तर त्याचा विषय असा झाला आहे की पूर्वीचं बिल एक नाही, पहिलं 350 रुपये आलं, दुसरं बिल 750 रुपये आलं आणि त्यानंतर तिसरं बिल आहे ते 6,080 रुपये आलं आणि चौथे बिल आहे ते 750 रुपये आलं। म्हणजे काही कारण नसताना आणि मीटर आहे का नाही त्या महिन्यात पळतोय बिल, असं नाही की मीटर थांबतोय, त्या स्पीडनं पळाला युनिट त्या मीटर जळल्यात, पण आज 10-15 पट लाईट पूर्ण चालणार आहे घरात, कशासाठी कळलं आम्हाला इतका त्रास झाला। आम्ही विडणीच्या अधिकाऱ्यांच्याकडे आलो तर त्यांनी आम्हाला ते उडवडीची उत्तर दिलं, आम्हाला काही समजून घेतलं नाही। ते म्हटले तुम्ही दुसऱ्याच्या कोण आकडा टाकतात आणि काय उडवडीची उत्तर मला दिली। तर मी डायरेक्ट इथं आलो तर मला साहेब भेटले, जयकुमार शिंदे जयकुमार शिंदे साहेब, ते मला म्हटले आपण निवेदन देऊ आणि आपण याचा पाठपुरावा करू आणि त्यांच्या मार्फत मी इथं येऊन आज निवेदन दिलं। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।